नमस्कार मंडळी, सुहाणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण कच्च्या टोमॅटोची झणझणीत रेसिपी पाहणार आहोत. एकदा बनवलात ना तर सारखेच बनवून खाल, एवढी चवीला भन्नाट. तोंडी लावण्यासाठी तर उत्तम पर्याय आहे, तर नक्कीच तुम्ही बनवून पहा. लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी कच्चे टोमॅटो घेतले आहेत. तर हे गावरान टोमॅटो आहेत. स्वच्छ धुवून घेतले, त्यानंतर सुरीच्या साहाय्याने कापून घ्यायचे आहेत. तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करा. तुमचं एक लाईक आणि सबस्क्राईब माझ्यासाठी खूपच मोलाचं आहे. तर इथे मी पातळ स्लाइसमध्ये अशा पद्धतीने टोमॅटो कापून घेते. तर यातला एक टोमॅटो पिकला आहे, पण काही हरकत नाही, रेसिपी भन्नाटच होते. तर व्यवस्थित अशाच पद्धतीने सर्वच मी टोमॅटो कापून घेणार आहे. खरंच ही रेसिपी भन्नाटच होते आणि एकदा नक्कीच तुम्ही करून पहा. आता बाजूला गॅसवरती तवा गरम करायला ठेवला. तव्यावरती हे सर्व टोमॅटो घालून घ्यायचे. चम्मचच्या साहाय्याने हे व्यवस्थित परतून घ्यायचे. तर गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा. हाय फ्लेमवरती व्यवस्थित हे टोमॅटो डाग पडेपर्यंत मस्त असे परतून घ्यायचे. आता यामध्ये पाणी दिसत आहे, पण जसजसे आपण परतत जाऊ तसे त्यातले पाणी कमी होते आणि मस्त असे हे टोमॅटो मऊ पडले जातात. तर इथे पाहत आहे, थोडे थोडे टोमॅटो वरती डाग पडायला सुरुवात झाली आहे. लगेचच काढून घेतले. हिरवी मिरची घेतली आहे, जास्त तिखटवाली 5 ते 6 आणि कमी तिखटवाली 5 ते 6 अशा दोन्ही मिरच्या मी घेतल्या आहेत. तुम्ही कितपत तिखट खाता त्यानुसार जास्त तिखटवाली मिरची घेतलात तरीसुद्धा चालेल. तव्यावरती हे 1 ते 2 मिनिटवर डाग पडेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचे. व्यवस्थित परतून घेतल्यानंतर 1 चम्मचभर तेल घालून घेते. तेलामध्ये मिरची व्यवस्थित परतून घ्यायची आणि ही झणझणीत रेसिपी एकदा बनवाल तर खरंच सारखेच बनवून खाल, एवढी चवीला जबरदस्त लागते. व्यवस्थित परतून घेतल्यानंतर पाववाटी शेंगदाणे आणि 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या घालून घ्यायच्या. लसूण सोलून घालायचं. लसूण जास्तीचा घातला की ही रेसिपी चवीला जबरदस्त लागते. तर हे सर्व साहित्य व्यवस्थित परतून घ्यायचे. व्यवस्थित परतून घेतल्यानंतर यामध्ये 1 चम्मचभर जिरे घालून घेते आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचे. तर कच्च्या टोमॅटोची ही रेसिपी तुम्ही केव्हा बनवलीत असाल तर मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. जराही व्हिडिओ स्किप करू नका, पुढे जाऊन तुम्हाला समजेलच आपण कोणती रेसिपी पाहतोय ते. आता हे व्यवस्थित परतून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेते आणि थंड करून घेऊयात. तर इथे टोमॅटो, मिरची हे सर्व साहित्य थंड झालं आहे. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. तुम्हाला मिक्सरमध्ये हे बारीक करायचं नसेल तर खलबत्त्यामध्ये सुद्धा बारीक करू शकता. तर आज आपण पाहतोय कच्च्या टोमॅटोचा ठेचा किंवा याला खरडासुद्धा बोलले जाते. मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व काढल्यानंतर कोथिंबीर आणि कोथिंबीरचे देठंसुद्धा घालून घ्यायचे, त्याने चव जबरदस्त येते. चवीनुसार मीठ घालून घेतले आणि हे मिक्सरमधून जाडसर वाटून घ्यायचं आहे. अजिबात याची पेस्ट तयार नाही करायची. जाडसर वाटले तरच हा ठेचा खरडा चवीला जबरदस्त लागतो. तर या खरड्यासोबत तुम्ही भाकरी, चपाती किंवा तुम्ही वरण भातासोबत सुद्धा हा खरडा खाऊ शकता. एवढा जबरदस्त चवीला लागतो. तुम्ही केल्यानंतरच तुम्हाला समजेल की खरंच हा एवढा खरडा जबरदस्त लागतो. तर एका प्लेटमध्ये इथे मी सर्व करून घेतला आणि दिसायला एवढा सुंदर दिसतोय ना, त्यापेक्षा चवीला जबरदस्तच होतं. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. आवडली असेल तर एक लाईक, शेअर, हाईप तसेच
सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.